दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेत गोविंदरावजी आदिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधले एक वजनदार व्यक्तिमत्व. आदिक साहेब, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आभारी आहे. आपण या चर्चेला सुरुवात करताना गेल्या 30 ते 40 वर्षाच्या तुमच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलणार आहोत, त्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी बोलणार आहोत. पण सुरुवात मला करायची आहे ती तुमच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या काळाविषयी, की ज्या काळामध्ये तुम्ही राजकारणाकडे आकृष्ट झालात. त्या काळातली काही तुम्हाला त्या आठवणी येत असतील तर त्या काही सांगाल आम्हाला? मी हायस्कूलमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच 1956-57 सालचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात चर्चेला आलेले होते. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन हे महाराष्ट्रीयन जनतेच्या दृष्टीनं एक अतिशय आकर्षक असं आंदोलन होतं आणि स्वाभाविकच आम्ही तरुण मुलं त्यावेळी त्या आंदोलनाकडे आकर्षित झालो होतो. कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे अशी मोठी मोठी व्यक्तिमत्व त्यावेळी त्या चळवळीमध्ये उतरलेली होती आणि त्यांचं एक जबरदस्त आकर्षण तरुण मनांच्यावरती होत होतं. ते आकर्षण माझ्याही मनामध्ये त्यावेळी निर्माण झालं आणि साहजिकच मी त्या चळवळीमध्ये ओढला गेलो. अर्थात त्याच्याही अगोदर राजकारणाचा मला थोडासा लळा लागलेला होता. आमचं कुटुंब तसं शेतकरी कुटुंब. गोदावरी नदीच्या काठी खानापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे, श्रीरामपूर तालुक्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यात. आणि त्या गावामध्ये आमचा जन्म झाला. तिथे आमची पूर्वपात पिढीजात शेतीचा व्यवसाय आमचा चालू होता. माझे थोरले बंधू मान्य रामराव आदिक हे ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये शिकत होते त्यावेळी त्यांचा आणि कम्युनिस्ट पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा खूप घनिष्ठ असा संबंध आलेला होता. किंबहुना मी असं म्हणेन की रामराव आदिक हे स्वतःच कम्युनिस्ट विचारसरणीचे होते, डाव्या विचाराचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते क्रियाशील सदस्य देखील त्यावेळी होते आणि म्हणून ते ज्यावेळी सुट्टीमध्ये घरी येत असत त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचा मॅनिफेस्टो, कम्युनिस्ट पार्टीचं बाकीचं काही लिटरेचर किंवा काही वर्तमानपत्र, काही पुस्तकं ते घेऊन येत असत आणि वाचत असत. मी लहान होतो त्यांच्यापेक्षा, मी जवळपास 13 वर्षांनी लहान. तरी देखील मला ते जे काही पाहायला मिळायचं, चाळायला मिळायचं, वाचायला मिळायचं, मला त्यावेळी काही कळत नसेल तसं फारसं. पण एक प्रकारचा एक लळा त्या राजकीय लिखाणाचा मला लागला. काँग्रेसचा आणि तुमचा पहिला संबंध नेमका कधी आला आणि कसा आला तो? 62 सालची निवडणूक झाली. 64 साली मी वकील झालो आणि वकिली करायला मी श्रीरामपूर या माझ्या तालुक्याच्या गावी सुरुवात केली. तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालेली होती. महाराष्ट्र राज्याचं धोरण त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी जाहीर केलेलं होतं आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी ज्या ज्या धोरणांचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे ती सर्व धोरणं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांनी स्वीकारलेली होती. परिणाम त्याचा असा झाला होता की डाव्या चळवळीमध्ये पुरोगामी विचार घेऊन काम करणारे अनेक नेते, कार्यकर्ते यशवंतरावजी चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील व्हायला लागलेले होते. उदाहरण द्यायचं झालं तर माननीय यशवंतरावजी मोहिते, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर, बी.जे. खताळ अशी ही मोठी मोठी नावं जी आहेत त्यावेळच्या राजकारणातली, ही सर्व मंडळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळात महाराष्ट्र समितीबरोबर होती, कम्युनिस्ट पार्टीबरोबर होती, शेतकरी कामगार पक्षामध्ये होती. परंतु ही वेगळ्या ठिकाणाहून जमा झालेली मंडळी शेवटी यशवंतरावजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये परतली होती. आणि त्याचं कारण होतं की त्यांनी वैचारिक बैठक जी यशवंतरावजींची पाहिली त्यावरून त्यांची खात्री झाली होती की यशवंतरावजींच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये येऊ शकेल. आणि नेमका आम्हाला देखील तोच विचार मलाही पडला, म्हणजे आवडला आणि मी देखील त्याच वेळी निर्णय घेतला की आपण आतापर्यंत ठीक संयुक्त महाराष्ट्र समितीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आता महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आता महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं पुढे न्यायचं आहे, समृद्ध बनवायचं आहे. महाराष्ट्रातील गरीब जनतेला, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सामाजिक न्याय मिळवून द्यायचा आहे आणि हे करायचं असेल तर आता जी सत्ता हे करू इच्छिते त्या सत्तेपासून आपण दूर राहणं आणि तिला विरोध करणं म्हणजे आपण आपल्या विचारांशीच किंवा तत्त्वज्ञानाशी प्रतारणा केली असं होईल.
आणि म्हणून आपण काँग्रेसमध्ये असलं पाहिजे अशा भूमिकेनं मी 65 साली पहिल्यांदा काँग्रेसमध्ये सामील झालो आणि काँग्रेसमध्ये सामील होऊन मी श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीचा पहिल्यांदा जनरल सेक्रेटरी झालो आणि या 65 सालापासून माझी प्रत्यक्ष राजकारणामधली तशी सुरुवात झाली. या सगळ्या प्रकारामध्ये एक संधी मिळणं हा प्रकार फार महत्त्वाचा असतो. जी. तुम्हाला नक्की काय वाटतं की काँग्रेसमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक स्वतंत्रपणे एखाद्या विभागाचं काम करणं किंवा एखादी जबाबदारी सांभाळणं असा प्रसंग तुमच्यावर त्यावेळेला पहिल्यांदा कधी आला? मी आपल्याला सांगितलं तसं प्रथमतः माझ्यावरती तालुका काँग्रेसची जबाबदारी आमच्या त्यावेळच्या नेते मंडळींनी सोपवली आणि म्हणूनच तालुका काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं मला जी काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये मी माझ्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. तालुक्याचा चांगला दौरा सुरू केला, कार्यकर्त्यांची ओळख करून घेतली, कार्यकर्ते निवडले, नवीन कार्यकर्त्यांना माझ्यावर घेण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच माझ्या नेत्यांना ती गोष्ट आणखीन आवडली आणि पुढे त्यांनी मला संधी देण्याचा निर्णय घेतला. 1900 आता त्यावेळेचा 78 ते 80 हा जो काळ पुढचा होता, 70 सॉरी 78-80चा फार पुढे झाला. 1970 साली 72 साली त्या कालखंडामध्ये देशामध्ये एक नवा वाद सुरू झाला होता. यंग टर्क्स या नावाची एक नवी मूवमेंट चळवळ सुरू झालेली होती आणि समाजवाद हा काँग्रेसनं स्वीकारला, त्याची अंमलबजावणी आता नीटपणानं झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी तरुण मंडळींच्यामधून मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली होती. काँग्रेसमधले या तरुणांचं पुढारीपण त्यावेळी चंद्रशेखर, आज जे देशाचे माजी पंतप्रधान आहेत ते, मोहन धारिया वगैरे या लोकांनी त्या काळामध्ये सुरू केलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये देखील तसाच उठाव याच विचाराचा करण्यासाठी महाराष्ट्राचे त्यावेळचे आमचे तरुणांचे पुढारी शरदराव पवार होते. शरदरावजी त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत होते. त्याच्या अगोदर त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं होतं आणि ते आमदार म्हणून देखील काम बघत होते. त्यावेळी काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन अशा नावाची एक काँग्रेस अंतर्गत संघटना निर्माण झाली होती किंवा व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे अध्यक्ष होते शरदराव आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सापडलं नाही किंवा मी त्यांना जास्त लायक वाटलो म्हणून त्यांनी माझ्याकडे येऊन मला विनंती केली की गोविंदरावजी तुम्ही ही जबाबदारी घ्या आणि जिल्ह्याचे प्रमुख व्हा. मी ते स्वीकारावं स्वीकारू नये अशा मनस्थितीमध्ये असताना त्यांनी जबरदस्ती मला ते काम स्वीकारायला भाग पाडलं आणि मी जिल्ह्याचा कन्व्हेनर म्हणून त्यावेळी काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शनचं काम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं. अधिक साहेबांच्या याच्या पुढच्या वाटचालीबद्दल आणि अनेक महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी गोविंदरावजी अधिक. अधिक साहेब, आपलं परत एकदा स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आत्ता बोलताना आलो आहेत. आपला राजकारणातला प्रवेश, त्या काळातलं वातावरण. 72 मध्ये ज्या वेळेला आपण निवडणूक लढवलीत त्यावेळेला आपले ज्येष्ठ बंधू रामराव अधिक हे तशा अर्थाने सक्रिय राजकारणात कुठेच नव्हते. असा एक सर्वसामान्य माणसांमध्ये समज आहे की ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष होते, म्हणजे ते आपल्या आधी राजकारणात होते. तुम्ही 72 साली निवडणूक लढवून सुद्धा सक्रिय राजकारणात थेट पद तुमच्या वाट्याला आलं नाही. तसा विचार केला तर रामरावांचा संबंध सुरुवात झाली ती राजकारणाची त्यांची शिवसेनेच्या स्थापनेपासून. शिवसेनेच्या स्थापनेची जी पहिली सभा झाली त्या सभेचे अध्यक्ष रामराव अधिक होते. परंतु इकडे वकिली करत असल्यामुळे ते राजकारणामध्ये नव्हते आणि म्हणून 74-75 साली ज्यावेळी देशामध्ये परत इंदिरा गांधी 75-76ला इंदिरा गांधी विरुद्ध बाकीचे काँग्रेसजन असा संघर्ष सुरू झाला, त्यावेळी रामरावजी राजकारणामध्ये आले. बॅरिस्टर रजनी पटेल यांच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण त्यावेळी मी राजकारणामध्ये त्यांच्या अगोदर आमदार होऊन जवळपास मला 6 वर्ष झालेली होती. तसं म्हणजे मी राजकारणात विचार केला तर ते जरी माझ्या वयाने मला मोठे असले तरी राजकारणामध्ये मी मात्र त्यांना सिनियर आहे. नंतर रामरावजी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 80 साली ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. त्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्याच्यानंतर पुढे काही काळ मी काँग्रेसच्या विरुद्ध म्हणजे समाजवादी काँग्रेस आमची होती, जी शरदराव पवार आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं काम करत होतो. ती आमची गडबड वर्ष 2 वर्ष चालली, परंतु शेवटी आम्ही सर्वजण काँग्रेसमध्ये सामील झालो. पण रामराव मात्र पहिल्यापासून तर शेवटपर्यंत
इंदिरा गांधींची जी काँग्रेस होती त्याच काँग्रेसमध्ये होते आणि त्याच काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत राहिले. त्यांच्यामध्ये बदल झाला नाही. आम्ही मात्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांचे अनुयायी असल्यामुळे चव्हाण साहेब जिकडे असतील तिकडे आम्ही, असा आमचा राजकीय प्रवास त्या काळातला होता. त्यामुळे स्वाभाविकच रामराव एका बाजूला आणि मी दुसऱ्या बाजूला असं चित्र काही काळ निर्माण झालेलं होतं. आणि नंतर आम्ही काँग्रेसमध्ये दोघेही एकत्र असल्यामुळे ते नेहमीच मंत्रिमंडळात राहिले. आणि मग दोन भाऊ एका मंत्रिमंडळात असता उपयोगी नाहीत, या न्यायानं, या तत्त्वानं माझा मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा कधी प्रसंगच आला नाही. हा एका प्रकाराने तुमच्या राजकीय करिअरवर झालेला अन्याय असं वाटत नाही तुम्हाला? मी त्याला अन्याय म्हणणार नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की मला संधी मिळणं देखील आवश्यक होतं. म्हणजे रामराव अधिक हे जरी कार्यक्षम असले, माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान असले, बुद्धिमान असले, हुशार असले, तरी देखील मी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जात होतो, काम करत होतो. शरद पवारांना ज्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागली आणि ते काँग्रेसच्या काही काळ बाहेर होते, त्याही वेळात आपण त्यांच्याबरोबर त्यांची साथ देत होतात. असं कुठलं निश्चित कारण त्यावेळी तुम्हाला घडलेलं आढळतंय का? म्हणजे तुमच्या व्यावहारिक पातळीवर किंवा राजकारणाच्या पातळीवर, की ज्या कारणामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत गेला? शरदरावजी आणि मी तसा विचार केला तर सुरुवातीपासून एकत्र काम करणारे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहोत. मी तर असं म्हणेन की शरदरावजींना आम्ही नेता मानलो होतो. ते आमचे नेते होते, आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून काम करत होतो. असं जरी म्हटलं तर त्यामध्ये मला कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणामध्ये जास्त कार्यप्रवण झालो, असं त्यावेळेचं चित्र होतं. नंतरच्या काळामध्ये आणीबाणी नंतरचा खरा हा प्रसंग आहे. त्यानंतर हे मतभेद थोडे थोडे सुरू झाले. आणि या मतभेदाचं प्रमुख कारण असं होतं की आमच्या दृष्टीने शरदरावजी जेवढे आम्हाला महत्त्वाचे वाटत असत, तेवढेच यशवंतरावजी वाटत असत. आम्हाला दोन नेते होते, एक शरदराव पवार होते आणि दुसरे यशवंतराव चव्हाण होते. शरदरावांना दोन नेते नव्हते, त्यांना एकच नेता होता. तो नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण होते. आमची अपेक्षा अशी होती की त्यांनी यशवंतरावांना सोडूच नाही कधी, यशवंतरावजींच्या बरोबर सतत राहावं. शेवटी यशवंतरावजींनी त्यांना राजकीय जीवनामध्ये वर आणण्यासाठी खूप मदत केली होती. केवळ यशवंतरावजींच्यामुळेच शरदरावांचं व्यक्तिमत्व घडलं, राजकीय व्यक्तिमत्व असं जर मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. यशवंतरावजींच्यामुळे ते राजकारणात आले, राहिले, वाढले. आणि ज्यावेळी यशवंतरावजींचा शेवटचा काळ आला आणि ज्यावेळी हे स्वतः त्यांचे मानसपुत्र म्हणून लोक त्यांना संबोधित असत, त्यावेळी आम्हाला असं वाटलं की या मानसपुत्रानं त्या मानसपित्याला सोडू नये, त्यांच्यापासून दूर जाऊ नये. जरी राजकीय मतभेद असले तरीही, प्रसंगी यशवंतरावांची मतं जरी आपल्याला पटली नाहीत तरी देखील त्यांना सोडू नये, असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, शरदरावांच्या जवळच्या मित्रांना वाटत असे. शेवटी त्यामध्ये त्यांची भूमिका आमची भूमिका वेगळी ठरली आणि म्हणून दुरावा निर्माण झाला, आम्ही वेगळे झालो. परत त्यानंतर शरदरावजी परत काँग्रेसमध्ये आले. काही काळ त्यांनी वेगळं राहून वेगळी काँग्रेस चालवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही काळ सुरुवातीला आम्हीच त्यांना मदत करत होतो, आम्हीच त्यांचं सर्व काम करत होतो. पण तो आम्ही यशवंतरावांच्या बरोबर काँग्रेसमध्ये परत आलो. इंदिराजींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं. शरदरावजींनी ते नेतृत्व मान्य केलं नाही, त्याने स्वतंत्रपणे समाजवादी काँग्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते काही काळ ते आणि आम्ही वेगळे होतो. परंतु ते नंतर राजीवजी गांधी ज्यावेळी परत काँग्रेसचे आणि देशाचे नेते बनले, त्या काळामध्ये परत काँग्रेसमध्ये सामील झाले आणि आम्ही आणि ते परत एकदा काँग्रेसमध्ये एकत्रच काम करायला आमची सुरुवात झाली. त्यावेळी सोनिया गांधींना विरोध करण्याचा निर्णय जर शरदरावजीने घेतला नसता तर कदाचित आज शरदरावजी आणि आम्ही वेगळे दिसलोही नसतो. परंतु त्यांनी केवळ हा निर्णय घेतला सोनिया गांधींना विरोध करण्याचा आणि वेगळा होण्याचा. तो निर्णय आम्हाला न विचारता, आम्हाला विश्वासात न घेता किंवा आम्हाला आमची संमती न घेता, संमती म्हणण्यापेक्षा आमची मतं विचारात न घेता घेतला. त्याच्यामुळे स्वाभाविकच आमच्या मतामध्ये अंतर पडलं आणि म्हणून ते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आम्ही राहिलो. आमची भूमिका आम्ही मांडतोय, त्यांची भूमिका ते मांडतायत. त्यांच्या मते त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असं त्यांना वाटत असेल कदाचित. आम्हाला असं वाटतं त्यांनी घेतलेला हा निर्णय हा देशाच्या हिताचा नाही, त्यांच्या कदाचित हिताचा असू शकेल. व्यक्ती म्हणून शरदरावजींच्या हिताचा हा विचार कदाचित असू शकेल, परंतु देशातील जनतेच्या हिताचा हा विचार नाही. अधिक साहेबांच्या वैयक्तिक राजकारणामधल्या आणि एकूणच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामधल्या कामगिरीबद्दल आपण बोलणार आहोत आणि याच्या पुढच्या भागातही चर्चा करणार आहोत आत्ता लगेचच. पण त्याच्या आधी घेऊया, आज आपल्याशी बोलण्याकरता आलेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंदरावजी अधिक. नंतरच्या काळात सुद्धा एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये काहीही अस्थिरता निर्माण झाली मागच्या 3-3.25 वर्षात,
त्यात जवळजवळ 2 ते 3 वेळेला आपलं नाव घेतलं जात होतं आणि त्या तिन्ही वेळेला आपला विचार परत झाला नाही. याचं कारण काय असावं असं आपल्याला वाटतं? नाही, विषय नाव घेतलं जात होतं म्हणजे ही चर्चा होती बाहेर. लोकांना असं वाटत होतं. परंतु आमच्या पक्ष नेतृत्वाला असं वाटलं असं मला स्वतःला वाटत नाही. कारण शेवटी आमच्या पक्षामध्ये जे निर्णय होतात ते आमचे पक्षश्रेष्ठी घेत असतात. आमचे आमदारही त्याच्यामध्ये सहभागी असतात. पण तो साधारणपणे पक्षश्रेष्ठींची जी इच्छा असेल, त्याला अनुकूल असा निर्णयच आमदार घेतात, असा आमचा नेहमीचा प्रघात आहे. आणि म्हणून पक्ष नेतृत्वानं जो निर्णय घेतला, तो विलासरावजी देशमुख यांच्या बाजूने घेतला. त्यामध्ये काही चुकीचा निर्णय घेतला असं मानण्याचं कारण नाही. आम्ही ते मानतही नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदावरून किंवा मुख्यपदावरून कधीच वाद, तंटा निर्माण झालेला नाही किंवा तो कुणी आम्ही निर्माणही केलेला नाही. पण ती मुख्यमंत्र्या बाहेर चर्चा मात्र तशा प्रकारची निष्कारण झालेली आहे. नाही, नाही. पण वाद हा मुख्यमंत्री पदावरून नसला तरी काही वेळेला मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष यांच्यामध्ये मात्र वादाचे मुद्दे निर्माण झाले, ही गोष्ट खरी आहे. वादाचे मुद्दे झाली ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं प्रदेश काँग्रेस कमिटी चालावी असं मला वाटतं आणि त्यासाठी ज्या पद्धतीने त्यांचं सहकार्य मिळावं असं मला वाटतं, त्यामध्ये कदाचित ते मिळत नसल्यामुळे कधीकधी वेगळे विचार व्यक्त होतात. मंत्रिमंडळामध्ये आमचे काम करणारे सहकारी, विधिमंडळामध्ये काम करणारे सहकारी यांनी पक्षाच्या कामाकडे अधिक लक्ष द्यावं, पक्ष कामाला अधिक प्राधान्य द्यावं असं मला वाटत असतं. म्हणून मी माझं मत कधीकधी बोलून दाखवतो. परंतु हे मत मी बोलून दाखवलं की लोकांना असं वाटतं की माझा त्यांच्या पदाला विरोध आहे. माझा त्यांच्या पदाला कधी विरोध नव्हता, नाही आणि असण्याचं कारण नाही. परंतु त्या पदाचा उपयोग पक्षासाठीच झाला पाहिजे असा माझा आग्रह होता, आजही आहे आणि पुढे कायम राहील. मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपल्याला खरोखरच आत्ताच्या परिस्थितीमध्ये दोन्ही काँग्रेस परत एकदा एकत्र येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे असं आपल्याला वाटतं का? त्याचं कारण असं की अनेक नेते दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन याविषयी चर्चा करताना दिसत आहेत. राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म ज्या उद्देशानं झाला, ज्या कारणामुळे झाला, ते कारण जोपर्यंत कायम आहे, तो उद्देश जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत राजकीयदृष्ट्या दोन पक्षांचं एकत्रीकरण होणं किंवा ते एकत्र येणं अवघड आहे. सरकार हा एक अपरिहार्यतेचा भाग होता. कारण या महाराष्ट्रामध्ये सेना भाजपच्या हातामध्ये परत सत्ता जाऊ नये, जातीयवाद्यांना परत इथं सत्तेवरचं स्थान मिळू नये, ही आमची दोघांची इच्छा असल्यामुळे एक अशा विचित्र परिस्थितीमध्ये तडजोड म्हणून सरकार चालवण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण त्याचा अर्थ असा नव्हता की राजकीय मतं आम्ही आमची बाजूला ठेवली. राजकीय मतं कायम ठेवून सरकार चालवण्यापुरतं फक्त किमान कार्यक्रमावरती एकत्र येणं, एवढ्याच उद्देशानं आम्ही सरकारमध्ये एकत्र आलेलो होतो आणि एकत्र आलेले आहोत. याचा अर्थ पुढच्या काळामध्ये आम्ही एकत्र राहूच असं मानणं देखील योग्य होणार नाही. पण सेना BJPला जातीवादी धर्मवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर आम्हाला तडजोडी कराव्या लागल्या आणि त्यासाठी एकत्र यावं लागलं तर एकत्र येण्याची आमची भूमिका कायम राहील. पुढच्याही निवडणुकांना पुन्हा अशीच तडजोड बघायला मिळणार का की दोघांनी भूमिका आपली वेगळी ठेवायची पण सरकार असं होणार मात्र नाही. एकत्र येऊन असं स्थापन होणार करायचं? नाही. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी पक्ष, मला त्यांच्यावरती टीका करायची नाही, पण राष्ट्रवादी पक्ष हा फार मर्यादित छोटा पक्ष आहे. महाराष्ट्र सोडून या पक्षाचं अस्तित्व देशामध्ये कुठे फारसं दिसत नाही. म्हणजे मी टीका करत नाही, मला टीका करायची नाही त्यांच्यावरती, आमचे मित्रपक्ष आहेत ते. परंतु यांचं अस्तित्व मात्र फार मर्यादित आहे. काँग्रेसचं तसं नाही आहे. आज देशामध्ये 14 राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवरती आहे. एका व्यक्तीवरचा विरोध हा हळूहळू कमी होतोय असं आपल्याला जाणवतंय का? त्यांनी जर तो विरोध कमी केला आणि सोडून दिला तर त्यांचं आमचं मतभेद कुठेच होणार नाही. मी तर जाहीररित्या सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेसनं सोनिया गांधींना जो विरोध करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे, ती भूमिका जर त्याने सोडून देण्याचा निर्णय घेतला तर आमच्यामध्ये मतभेदाचं कोणतंही कारण शिल्लक राहणार नाही. पुढच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या जर एकाच एक याप्रमाणे दोन्ही काँग्रेसनी वाटणी केली तर ते अप्रत्यक्षरित्या एकत्र येणंच ठरणार नाही का? तसा विचार करावा लागेल. हे खरं जरी असलं तरी देखील त्याला आमच्या पक्षश्रेष्ठींची आम्हाला मान्यता घ्यावी लागेल आणि त्याबरोबरच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची काय मतं आहेत ती देखील समजावून घ्यावी लागतील. ज्या व्यक्तीचं नेतृत्व तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये मानलत, शरदरावजी पवार, आज इतक्या काळानंतर राजकीय दुरावा म्हणून आपण निर्माण झालेला आहे, त्यांच्याविषयी या क्षणाला तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, व्यक्ती म्हणून माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयीची कोणतीही कटुता नाही. प्रेमाचीच भावना आहे आणि ती प्रेमाचीच राहील. त्यांच्याविषयी मला आदर आहे. पूर्वी होता, आजही आहे आणि उद्या देखील कायम राहील.
व्यक्ती म्हणून कुठेही आमच्यामध्ये काही दुजाभाव, अंतर, अडचण, अनादर असा प्रकार माझ्या मनात तरी नाही आणि माझ्या मनात त्यांच्याविषयीची कोणती रिझर्वेशन्स देखील नाहीत. तसं पाहिलं गेलं तर शरदरावजी पवार हे फार एक एक जबरदस्त कर्तबगार असं नेतृत्व आहे. परंतु दुर्दैव आहे की ते चुकीच्या मार्गाने गेलेले आहेत असं माझं मत आहे. त्यांना कदाचित ते मान्य नसेल, इतरांनाही मान्य होणार नाही. पण मला असं वाटतं की ते चुकीच्या मार्गाने गेलेत आणि हे जे टॅलेंट आहे त्यांच्यामधलं ही जी कर्तृत्व क्षमता आहे, ती वाया गेलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. ते होऊ नये असं अजूनही मला वाटतं. आणि म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये मला त्यांच्याविषयी आदर असला, आदराची किती चांगली भावना असली आणि ती पुढे राहणार असली, त्यामध्ये कधीही अंतर पडणार नाही, मतभेद होणार नाहीत. त्यांच्याविषयी माझ्यातून कधी शब्द देखील मी वेडावाकडा किंवा अनादराचा काढलेला नाही आणि काढत नाही आणि काढणारही नाही. कारण त्याची आवश्यकता नाही. राजकारण शेवटी हे वैचारिक आहे, विचाराचं राजकारण आहे आणि म्हणून विचाराच्या राजकारणामध्ये त्याने स्वीकारलेला विचार आम्हाला मान्य होण्यासारखा नाही, ही खरी आमची अडचण आहे. आणि म्हणून वैचारिकदृष्ट्या आमच्यामध्ये मतभेद आहेत, पण ते वैयक्तिक मतभेद आहेत किंवा वैयक्तिक त्याच्यामध्ये काहीतरी कारणं आहेत, कटुता आहे, अशा प्रकारचा अर्थ जर कोणी काढणार असेल, तर मला असं वाटतं तो त्यांच्यावरही अन्याय आहे आणि माझ्यावर देखील अन्याय होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीचा एक शेवटचा प्रश्न विचारतो की आत्ताची आहे ही परिस्थिती लक्षात घेता आपलं सरकार, लोकशाही आघाडी सरकार हा कार्यकाल पूर्ण करेल असं आपल्याला वाटतं? आत्ताची परिस्थिती पाहता या सरकारला आपला कार्यकाल पूर्ण करण्यामध्ये कोणतीही अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. कारण शेवटी आमची जागा घेण्यासाठी आमचे विरोधक तयार तर असले पाहिजेत. आमच्या विरोधकांच्यामध्ये तेवढी शक्ती तर असली पाहिजे. आज जे चित्र दिसतं आहे, सरकारच्या विरोधात जरी आरडाओरडा करण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून भाजप आणि सेना करत असली, तरी देखील दोघांच्यामध्ये एक वाक्यता नाही. दोघांचे दोन मोर्चे आहेत. एकाची संघर्ष यात्रा चालू आहे आणि दुसऱ्याचे चालते व्हा मोर्चे निघालेले आहेत. कुणी कुणाला चालते व्हा म्हणायचं आणि कुणी कुणाशी संघर्ष करायचा, हे त्यांनी आपसात एकदा अगोदर ठरवलं पाहिजे. मला तर चित्र असं दिसतं आहे की भाजपवाले संघर्ष करायला निघालेले आहेत सेनेच्या विरोधात आणि सेनेवाले चालते व्हा म्हणायला निघालेले आहेत भाजपला. कारण बाळासाहेब ठाकरेंची केंद्राच्या सरकारच्या संबंधीची जी विधानं येत आहेत, देशाच्या धोरणासंबंधी जी काही विचार त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहेत, ते ऐकल्यानंतर भाजपलाच चालते व्हा म्हणण्यासारखा प्रसंग त्यांच्यावरती आलेला दिसतो आहे. आणि म्हणून हे एकमेकाला जर संघर्ष करून एकमेकाला चालते व्हा म्हणणार असतील, तर काँग्रेसला सत्तेवर राहण्यात काहीही अडचण नाही. 5 वर्षाचा काळ आमचा निर्वेधपणे पार पडेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. आज आपण इथे आलात आणि आमच्या दिलखुलास कार्यक्रमात भाग घेतलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.